तर नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धापेवाडा ते पाटण सांगवी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी आलंय। पाटण सांगवी गावाजवळच्या दोन्ही नदीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे। पुलावर पाणी आल्यानं पुलावरून वाहतूक बंद झाली आहे। तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सखल भागातही पाणी साचलेलं आहे। धापेवाडा ते पाटण सांगवी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी आलेलं आहे। पुलावरील हे पाणी आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात आणि पाण्याचा प्रवाह देखील तितकाच मोठा आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। नागपूर शहर त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे पाटण सांगवी गावाजवळच्या दोन्ही नदीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे। पुलावर पाणी आल्यानं पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। धापेवाडा ते पाटण सांगवी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर हे पाणी आलेलं आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आली आहे। विदर्भातील नागपूर त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील पावसाने हजेरी लावलेली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये विदर्भामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली नव्हती, मात्र आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन नोमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, नागपूरसह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील चित्र काय आहे? नक्कीच मी सध्या आहे पिपळा गाव परिसरामध्ये, नागपूर शहरालगत असलेला हा भाग, आणि आपण बघतो ह्या संपूर्ण वस्तीमध्ये पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरलेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, हा झोपडपट्टी परिसर आहे, त्यासोबतच या भागामध्ये अनेक फ्लॅट स्कीम आहे। त्या फ्लॅट स्कीममध्येही पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरलेलं आहे। गेल्या वर्षी या भागात पूर परिस्थिती होती आणि आताही पिपळा गावातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण काही लोक आहेत त्यांना विचारा, काय परिस्थिती आहे? इथची परिस्थिती साहेब खूप कठीण आहे। बाजूला एक शाळा आहे, पहा, आदर्श विद्यालय दिसते, इथं जाण्याकरता व्यवस्था नाही आहे। इथं एक झोपडपट्टी आहे, रातभर लोक जागे आहे आणि प्रशासक झोपला आहे। इथं नगरपंचायतच्या नावाखाली जनतेची खूप मोठी या ठिकाणी बघू शकतो पूर परिस्थिती आहे, त्यामुळे लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहे। आणि या नाल्याला पूर आलेला आहे, दुथडी भरून पूर आहे आणि शेजारच्या वस्त्यांमध्ये या नाल्याचा पुराचं पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण पिपळा परिसरातले आहे। बेलतरोडी भागामध्ये पूर आलेला आहे। नागपूर ग्रामीणचा विचार केला तर कामठी तालुक्यामध्ये पुलावर पावसाचं पुराचं पाणी आहे। धापेवाडा परिसरामध्ये राज्यमार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि इकडचा हा भाग तुम्हाला दाखवतोय, बघा, हा परिसर आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये बेसा बेलतरोडी, कारण की नागपूरच्या या पट्ट्यामध्ये बेसा बेलतरोडी पिपळा या भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो रात्रीपासून सुरू आहे आणि त्यामुळेच हा नाला संपूर्ण भरलेला आहे आणि शेजारी असलेल्या वस्त्यांमध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। नागपूर विमानतळ भागातले आपण दृश्य बघितले, परंतु या संपूर्ण परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि अजूनही पावसाचा अलर्ट जो आहे तो जारी आहे। आज नागपूर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, परंतु जे आजूबाजूचे परिसर आहे त्या परिसरात पुराचं पाणी मात्र शिरलेलं आहे। नक्कीच गजानन, त्यामुळे नागपूर शहर त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।